तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अधिपती अक्षराला म्हणत असतो की इराताईंनी जे काही केलं ते चुकीचंच होतं. मात्र त्यांच्यामुळे आपलं लग्न झालं, आपला संसार सुरू झाला. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही त्यांना माफ करायला हवं. मात्र अक्षरा म्हणत असते की अधिपती जरी हे खरं असलं ना तरी इराने नाटक करायला नको होतं. ती जे काही वागली आहे ते खूप चुकीचं आहे आणि आपलं लग्न झालं, आपला संसार सुरू झाला हे खरं आहे. आपण घरातले आहोत म्हणून तिला समजून घेतलं. पण इरा बाहेरच्यांसोबत जर असं वागली तर ती किती मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकेल ही तिला माहीत नाही आणि याच सगळ्याविषयी मला तिच्याशी बोलायचं आहे. त्यावर अधिपती म्हणतो की अगदी बरोबर आहे तुमचं, पण आता आपण तिकडे गेल्यावर तुम्ही हा विषय काढू नका, कारण हा विषय खूप मोठा आहे. त्यावर अक्षरा म्हणते की हो अधिपती, मी आत्ता लगेच या विषयावर तिच्याशी नाही बोलणार. मात्र मला एकदा तिच्याशी एकट्यात बोलायचं आहे एवढं नक्की, आणि आता तिच्या लग्नाचं सुद्धा बघायला हवं. त्यावर अधिपती म्हणतो की अगदी खरं आहे, पण मला असं वाटतं की इराताईंचं लग्न त्या निखिलसोबत होता कामा नये, कारण तो निखिल अजिबात चांगला माणूस नाही आहे. त्याने फॅक्टरीमध्ये किती मोठा घोळ केला होता माहिती आहे ना तुम्हाला. तर दुसरीकडे बाबा आईंना म्हणत असतात की मी आत्तापर्यंत तुला सांगत होतो की या इराच्या कलाने घे, पण मला कधी कळलंच नाही की हिचा कल आपली बदनामी करण्याकडेच आहे. तू जे काही करत होती ते अगदी बरोबर होतं. आणि मग त्यानंतर ते सरळ घरातून निघून जातात. तर आई इराला समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण ती रागातच निखिलला सांगते की तू आहे तिथेच थांब, मी बॅग घेऊन येते, आणि तीसुद्धा घरात निघून जाते. तर आई निखिलला विचारत असते की अरे हे सगळं काय आहे, तुम्ही आम्हाला या लग्नाबद्दल का सांगितलं नाही. तर निखिल म्हणत असतो की आई तुम्हाला माहिती आहे ना इराचा स्वभाव कसा आहे, मी तरी काय करणार होतो, मला कळलंच नाही काय करावं ते. तर दुसरीकडे अक्षरा आणि अधिपती इरा आणि निखिलबद्दलच बोलत असतात. अधिपती म्हणत असतो की तो निखिल अजिबात चांगला मुलगा नाही आहे, त्याने फॅक्टरीत जे काही केलं ना तेव्हाच मी त्याला धडा शिकवणार होतो, पण शेवटी म्हटलं की ते इराताईंचं प्रेम आहे म्हणून मग मी जास्त काही बोललो नाही. तर अक्षरा म्हणते की अगदी खरं आहे अधिपती, मलाही असं वाटतं की इराने त्याच्यासोबत लग्न करू नये. आणि त्यांचं ते बोलणं सुरू असतानाच अचानक अक्षराला आईचा कॉल येतो आणि आई तिला सांगते की अगं इरा आणि निखिल अचानक लग्न करून घरी आले आहेत. आणि ते ऐकून अक्षराच्या पायाखालची जमीनच सरकते. ती म्हणते की हे काय बोलतेस तू आई. तर आई तिला घडलेला सगळा प्रकार सांगते आणि तिला ताबडतोब घरी बोलावते. तर अक्षरा म्हणते की तू काळजी करू नको, मी आणि अधिपती लगेच घरी येतो. मग अधिपती अक्षराला काय झालं आहे ते विचारतो. त्यावर अक्षरा त्यालाही घडलेला सगळा प्रकार सांगते आणि इराने निखिलसोबतच लग्न केले हे कळल्यावर अधिपतीलाही धक्का बसतो. दुसरीकडे इरा तिची बॅग भरत असते, तितक्यात आई त्या ठिकाणी येते. ती इराला समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण इरा काही ऐकूनच घेत नाही. ती म्हणत असते की आत्तापर्यंत तर तुम्हालाच माझ्या लग्नाची घाई झाली होती, मग आता मी लग्न करून आले आहे तर काय प्रॉब्लेम आहे. त्यावर आई म्हणते अगं पण असं लग्न कोण करतं, तू आम्हाला काही कळवलंसुद्धा नाही. आम्ही काही लग्नाला विरोध करत होतो का, पण तू आम्हाला कळवायला तर हवं होतं ना. पण इरा म्हणते की आता मी लग्न केलं आहे ना, मग या सगळ्या गोष्टी बोलून काय फायदा आहे, आणि काही झालं तरी मला इथे राहायचं नाही, मी चालले इथून. पण तितक्यात आई तिला थांबवत म्हणते की थांब, ताई आणि अधिपती येत आहेत. आणि ते ऐकून इरा तर अजूनच चिडते. ती म्हणते की तू त्यांना इथे कशाला बोलावलं. तर आई म्हणत असते की मला असं वाटलं की निदान तू अक्षराला तरी या लग्नाबद्दल सांगितलं असशील, पण तू तिलाही काही सांगितलं नाही. तर इरा म्हणत असते की मी तिला कशाला काय सांगू, काय संबंध आहे तिचा आणि माझा. आणि इराचं असं बोलणं ऐकून आईला खूप वाईट वाटतं. दुसरीकडे अधिपती आणि अक्षरा धावत पळतच घरी जाण्यासाठी निघालेले असतात, पण तितक्यात भुवनेश्वरीमध्ये येते. ती विचारते की काय झालं, तुमच्या चेहऱ्यावर असे 12 का वाजलेत. आणि त्यावर अक्षरा म्हणते की काही नाही मॅडम, मला आमच्या घरी जायचं आहे. मात्र भुवनेश्वरी पुन्हा तिला विचारते की नेमकं झाले तरी काय. आणि मग अधिपतीच नाईलाजाने तिला घडलेला सगळा प्रकार सांगतो. आणि इरा निखिलने पळून जाऊन लग्न केलंय हे ऐकून भुवनेश्वरीला देखील आश्चर्य वाटते. आणि मग त्यानंतर ती अधिपती अक्षराला म्हणते की ठीक आहे जा तुम्ही, अशा वेळेला तर जायलाच हवं, फक्त गाडी सावकाश चालवा. त्यावर अधिपती हो म्हणतो आणि मग ते दोघे घरातून बाहेर पडतात. तर भुवनेश्वरी मनाशी म्हणत असते की या इराबाईंनी लग्न केलं आणि आम्हाला साधं कळवलंसुद्धा नाही, पण आता या गोष्टीचा फायदा करून घ्यायलाच हवा.
तर दुसरीकडे इरा तिची बॅग भरत असतानाच तिला भुवनेश्वरीचा कॉल येतो आणि भुवनेश्वरीला सुद्धा आपल्या लग्नाबद्दल कळलं हे कळल्यावर इराला तर आश्चर्यच वाटते. तर भुवनेश्वरी म्हणत असते की काय इराबाई, तुम्ही लग्न केलं आणि आम्हाला साधं कळवलंसुद्धा नाही. तर इरा म्हणत असते की मॅडम लग्नाचं जाऊ द्या, पण याआधी मी तुम्हाला कित्येक वेळा फोन केला होता तेव्हा तुम्ही माझा कॉल का नाही रिसीव्ह केला. तर भुवनेश्वरी हसतच म्हणते की याचं कारण तुम्हाला माहीत आहे आणि याआधी तुम्ही जेव्हा जेव्हा आम्हाला फोन केला आहे तेव्हा तेव्हा फक्त पैसे मागण्यासाठीच केला आहे. तर इरा म्हणत असते की हो मॅडम, कारण मी त्यावेळी तुमचं काम करून देत होते आणि माझ्या हक्काचेच पैसे मागत होते. तर भुवनेश्वरी म्हणत असते मग जेव्हा जेव्हा तुम्ही माझं काम केले तेव्हा तेव्हा मी सुद्धा तुम्हाला रोख रक्कम दिली आहे, एवढं लक्षात ठेवा. तर इरा म्हणत असते पण मॅडम आपलं एक ॲग्रीमेंट झालं होतं, आठवतं आहे ना. तर भुवनेश्वरी म्हणते की हो आठवतं आहे ना, पण आम्ही ते ॲग्रीमेंट पाळणार नाही, कारण तुम्हीसुद्धा ते पाळलं नाही. आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्या बहिणीचा संसार मोडायला हवा, आम्ही तुम्हाला वाटेल तेवढे पैसे देऊ. तर इरा म्हणते पण मॅडम हे आता कसं शक्य आहे. तर भुवनेश्वरी म्हणते की का शक्य नाही, मला माझा मुलगा परत हवा आहे आणि त्यासाठी कितीही पैसे द्यावे लागले तरी चालतील. आणि मग ती इराला स्पष्टपणेच सांगते की जर तुम्ही अजूनही तुमच्या बहिणीचा संसार मोडला, सुनबाईंना या घरातून बाहेर काढलं, तर आम्ही तुम्हाला वाटेल तेवढे पैसे देऊ. आणि ते ऐकून इरासुद्धा खुश होते. दुसरीकडे बाबा घरात येतात आणि ते येताना निखिललासुद्धा घेऊन येतात. ते म्हणत असतात की इराकडून तर मला काही अपेक्षा नव्हती, पण निखिल तू असा वागशील असं वाटलं नव्हतं. तू ही सगळी परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळायला हवी होती. आणि इराचा तिच्या ताईवर कसला राग आहे माहीत नाही, पण तू असा का वागतोय. तर निखिल म्हणत असतो की इराचा आणि माझा त्यांच्यावर रागच आहे, कारण त्या अधिपतीने मला कामावरून काढून टाकलं आणि ते सुद्धा माझ्यावर खोटे आरोप करून. मला असं वाटलं होतं की त्यावेळी ताई मध्यस्थी करेल, पण तिने ते सुद्धा केलं नाही. मग आम्हाला त्यांचा राग येणार नाही का. आणि मग त्यानंतर तो तेथून जाण्यासाठी निघतो, पण इरा नाटक करत त्याला थांबवते आणि सांगते की ताई आणि अधिपती इथेच येत आहेत, आपण त्यांना भेटूनच जाऊ. पण निखिल म्हणत असतो की कशासाठी, तुला त्या ताईला भेटायची काय गरज आहे. तर इरा म्हणत असते की असं कसं, ती कशी असली तरी शेवटी माझी बहीणच आहे ना. आणि तितक्यात अधिपती आणि अक्षरा त्या ठिकाणी येतात. तर इरा लगेच नाटक करत त्यांच्या पुढे जाते आणि मग ती अधिपती आणि अक्षराच्या पायासुद्धा पडते. तर बाबा म्हणत असतात की तू यांच्या पाया पडली, मात्र आल्यापासून आमच्या पाया पडली नाही. त्यामुळे मग निखिल आणि इरा आईबाबांच्या देखील पाया पडतात. तर अक्षरा तिला सगळ्या गोष्टींचा जाब विचारत असते. तर इरा म्हणत असते की अगं ताई, मी काय प्रेग्नेंट नव्हते लग्न करायला, मात्र आईलाच लग्नाची खूप घाई झाली होती, म्हणून मग मी लग्न करूनच घरी आले. आणि इराचं असं वागणं बोलणं बघून अक्षरा खूप चिडते. तर आई पुन्हा एकदा इराला समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण मग शेवटी अक्षराच म्हणते की आता झालं गेलं ते आपण सोडून देऊ आणि पुढे काय करायचं आहे ते ठरवू. आता इराचं आणि निखिलचं लग्न झालं आहे, आपली फॅमिली मोठी झाली आहे असा आपण विचार करू आणि पुढे जाऊ. तर दुसरीकडे दुर्गी आणि भुवनेश्वरी बोलत असतात. भुवनेश्वरी दुर्गीला सांगत असते की इराबाईंनी ज्या घाईने लग्न केले त्याच घाईने आमचं काम केलं तर बरं होईल. तर दुर्गी विचारत असते कोणतं काम. तर भुवनेश्वरी हसतच म्हणते की सुनबाईंच्या बहिणीकडे आमचं दुसरं कोणतं काम असणार, आम्हाला लवकरात लवकर सुनबाईंना या घराबाहेर काढायचं आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अधिपती आणि अक्षरा मोठ्या मनाने इरा आणि निखिलला माफ करतात आणि आनंदाने पुढं जायचं ठरवतात. तर दुसरीकडे भुवनेश्वरी मनाशी म्हणत असते की शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असतो, मात्र तो आपला शत्रू असतो हे विसरून जायचं नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.